नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात रेशीमच्या उत्पादन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा विश्वास. आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. शहरातील मान्सूनपूर्व कामांचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा. मान्सून दाखल होण्यापूर्वी स्वच्छतेची कामे पूर्ण करण्याच्या आयुक्तांनी दिल्या प्रशासनाला सूचना. ₹3000 लाच स्वीकारताना अक्कलकोट भूमी अभिलेख भूमापक संतोष हंचे रंगेहात अटक. मालमत्ता पत्रकावर फेरफार नोंदीसाठी मागितली होती लाच. सोलापूर जिल्ह्यात खते बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी बियाणांच्या पावत्या जपून ठेवाव्यात असे आवाहन सोलापूर कृषी विभागाने केले आहे. आगामी खरीप हंगाम लक्षात घेता जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विविध पिकांची पेरणी करताना सूचना सांगितली आहे. सोलापूर जिल्ह्यात खते बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणांच्या पावत्या जपून ठेवाव्यात असे आवाहन जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. नमस्कार. आता आपला खरीप हंगामाची सुरुवात होते. साधारणतः हवामान विभागाने आपल्याला यावर्षी सांगितलेलं की चांगल्या पावसाचं आपल्याला वर्तमान हवामान विभागाने वर्तवलेलं आहे आणि या अनुषंगाने आपल्याला जे संपूर्ण खरीप हंगामामध्ये जी पिकं आहेत त्या पिकासाठी लागणारी खतं, बियाणं, औषधं याचं संपूर्ण नियोजन कृषी विभागाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. विशेषतः सोयाबीनचं बियाणं जे दरवर्षी आपल्याला आपल्या 3-4 तालुके आहेत जिथं आपल्याला सोयाबीनची लागवड जास्त मोठ्या प्रमाणात होते आणि एक चांगली बाब अशी आहे की महाबीचं बियाणं मागच्या वर्षीपेक्षा 30% कमी दरानं यावर्षी बियाणं उपलब्ध झालेलं आहे आणि आपसुकच इतर कंपन्यांचं सुद्धा रेट निश्चितपणे कमी राहतील. आणि खताच्या संदर्भात सुद्धा सगळे युरिया असेल, DAP असेल, मिश्र खतं असतील, सर्व खतं पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण असेल तर आपण तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती भरारी पथक आणि दक्षता पथक नेमलेले आहेत. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर आपण निश्चितपणे या सर्वांना संपर्क करावा आणि आपल्याला सूचना आहे आणि विनंती आहे की आपण कुठलंही खतं बियाणं घेत असताना त्याची पावती घ्या. बियाणं ज्यावेळेस आपण फोडतो बॅग त्यावेळेस खालच्या बाजूने बियाण्याची बॅग फोडावी आणि त्याच्यातलं बियाणं सॅम्पल आपल्याकडे शिल्लक ठेवावं. त्याचे टॅग, त्याची पावती, बिल जपून ठेवावं जेणेकरून आपल्याला कुठलीही अडचण आली तर त्या संदर्भात आपल्याला तक्रार करता येईल आणि आपल्याला त्या नुकसान भरपाई मिळू शकते. धन्यवाद. सोलापूर शहरातील मान्सूनपूर्व कामांचा महापालिका आयुक्त शीतल तेली यांनी आढावा घेतला असून बैठकीत मान्सून दाखल होण्यापूर्वी स्वच्छतेची कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. सोलापूर शहरात मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान शहरातील ओपन नाले, ड्रेनेज चेंबर, बंदिस्त नाले स्वच्छ करणे तसेच विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, जीर्ण झालेल्या इमारतीचे सर्वेक्षण करणे, त्याच पद्धतीने मान्सूनमध्ये शहरवासियांना अडथळा ठरणारी विविध कामे 4 जून पूर्वी पूर्ण करावीत अशा सूचना आयुक्तांनी विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यासंबंधी विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी मान्सूनपूर्व कामे करण्यात व्यस्त असून मान्सून दाखल होण्याअगोदर सर्व कामे पूर्ण करण्याचा विश्वास महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान याबाबत आयुक्तांनी अधिक माहिती देताना सोलापूर महानगरपालिका मान्सूनपूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करतील असे सांगितले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळापूर्व जी काही कामं सगळी शहरामध्ये चाललेली आहेत तर सोलापूर महानगरपालिकेचं क्षेत्र 178 स्क्वेअर किलोमीटरचं असून याच्यामध्ये जी ओपन नाले आहेत तर ते सुमारे 42 किलोमीटरचे आहेत. याशिवाय वेगवेगळ्या डायमीटरच्या ज्या ड्रेनेज लाईन्स आहेत तर त्या 217 किलोमीटरच्या ड्रेनेज लाईन्स आहेत. याशिवाय 25,500 इतके मॅनहोल्स संपूर्ण शहरभरामध्ये आहेत. या सगळ्या कामांची जी कामं चालू आहेत तर ती जवळपास 81% कामं आज रोजी पूर्ण आहेत आणि सगळे वेगवेगळे 8 विभागीय कार्यालय आणि मुख्य कार्यालयाचे विभाग जे आहेत तर त्याच्यामध्ये PHE असेल, सिटी इंजिनियर असेल किंवा गार्डन, हेल्थ
फायर डिपार्टमेंट आणि इतर सगळे विभाग, तर यांची ही सगळी कामं जी पावसाळापूर्व करायची असतात तर ती 4 जून पूर्वी संपूर्णतः कामं झालेली असतील असा विश्वास मला वाटतो. याशिवाय शहरभरामध्ये ज्या काही जुन्या धोकादायक इमारती आहेत त्यांचंही सर्वेक्षणाचं काम महानगरपालिकेकडून पूर्ण करण्यात आलेलं आहे. आणि C1 कॅटेगरीच्या ज्या अति धोकादायक इमारती आहेत तर अशा 15 इमारतींपैकी 7 इमारतींची पाडकाम संबंधित मालकांकडून पूर्ण करण्यात आलेलं आहे. उर्वरित इमारतींचं पाडकामही लवकरच पूर्ण करण्यात येईल. याशिवाय महानगरपालिकेकडून त्या इमारतींच्या दर्शनी भागावरती धोकादायक असे बोर्डही लावले जातील. पावसाळा कालावधीमध्ये वेगवेगळं पाऊस किंवा वादळ वाऱ्यामुळे ज्या काही झाडांच्या फांद्या पडतात आणि झाडं उन्मळून पडतात तर त्या काढणे आणि वाहतूक सुरळीत करणे याच्यासाठीच्या कटर आणि मनुष्यबळ यांची व्यवस्था उद्यान विभागाकडे करण्यात आलेली आहे. त्याशिवाय रस्त्यांवरचे जे काही खड्डे असतात तर ते प्रीमिक्सने यापूर्वीच महानगरपालिकेकडून बुजवण्यात आलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 27 ते 31 मे 2024 दरम्यान ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाच्या कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रामध्ये करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंग बिसेन, मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व मुक्त शिक्षण केंद्रातील विज्ञान व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर मंदार भानुशे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखा अधिकारी श्रेणिक शहा, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे, ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक चंद्रकांत गार्डी उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये अहिल्यादेवींच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. अहिल्यादेवींच्या अद्वितीय कार्याची ओळख सर्वांना व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक चंद्रकांत गार्डी यांनी केले. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी अनेक स्पर्धकांनी सुबक रांगोळी काढत अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. नमस्कार, आज आपण आलेलो आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचे या जयंतीनिमित्त विद्यापीठामध्ये विविध कार्यक्रमांचे आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे रांगोळी स्पर्धा. आपण पाहत आहात इथे विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकार सादर केलेले आहेत आणि उत्कृष्ट अशा रांगोळींचं इथे सादरीकरण केलेले आहे. नाव काय? माझं नाव स्वप्नाली गुरुजी. मी भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स पुण्यामधून आलेले आहे. आणि या रांगोळीमध्ये भाग घेण्याचं कारण एकच आहे की मी रांगोळी जास्त कधी काढत नाही. मला पेंटिंगची आवड असल्यामुळे मला रांगोळीमध्ये एक तरी भाग घेऊन आपण काहीतरी सादर केलं पाहिजे असं वाटत होतं म्हणून मी यावेळेस भाग घेतला. आणि आपण या रांगोळीमधून काय मेसेज देणार आहात? पोर्ट्रेट हा माझा सब्जेक्ट फेवरेट आहे. आणि पोर्ट्रेट म्हटलं की मूर्ती ही खूप शिल्प चांगला आहे आणि 3D इफेक्ट्समध्ये जाणवलेलं असतं मूर्ती ही आपल्याला. त्याच्यामुळे मला हे पोर्ट्रेटमध्ये दाखवायचं होतं आणि मी पोर्ट्रेट रांगोळीमध्ये दाखवलं. आणि साधारणतः आपल्याला ही रांगोळी काढण्यासाठी किती वेळ लागलेला आहे? 2.5 तास लागले. थँक्यू मॅडम, आपण खूप छान माहिती दिली आहे. मी माधुरी नवले, वृत्तवेध चॅनल. मान्सूनपूर्वी ड्रेनेजची सफाई करून घेण्याच्या मागणीचे निवेदन आम आदमी पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले. आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन तसेच शहराच्या विविध भागात असणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याचे निवेदन महापालिका आयुक्त शीतल तेली यांना देण्यात आले. दरम्यान सफाई योग्य पद्धतीने न झाल्यास नागरिकांना मान्सूनमध्ये नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. जागोजागी पावसाचे पाणी रस्त्यावर जमू शकते. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. या कारणाने अनेक अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात म्हटले आहे. शहरातील सर्व ड्रेनेज लाईन त्वरित युद्ध पातळीवर स्वच्छ करून घ्याव्यात. मान्सून काळात महापालिका प्रशासनामुळे नागरिकांना त्रास झाल्यास आम आदमी पक्ष महापालिका प्रशासनाचा आणि महापालिका आयुक्तांचा तीव्रपणे निषेध करेल
असे आवाहन आपने निवेदनात दिले आहे। यावेळी शहराध्यक्ष निहाल किर्नळी, युवाध्यक्ष निलेश संगेपाग, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, संघटन मंत्री जुबेर हिरापुरे, कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे, युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड, ज्येष्ठ मार्गदर्शक सोनटक्के यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण आणि अवैध व्यवसाय तात्काळ बंद करून सदरची जागा ताब्यात घ्यावेत अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले। सोलापूर शहरातील शासकीय ओपन जागा बंद असलेल्या स्थितीत शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत, जिल्हा क्रीडा संकुलन, पुंजल मैदान, चिप्पा मार्केट, जुने कलेक्टर ऑफिस अशा अनेक शासकीय जागांवर मालमत्तेच्या ठिकाणी अवैध दारू अड्डा तसेच अवैध व्यवसाय जुगार सुरू असून अशा ठिकाणी तात्काळ शासकीय जागेच्या मालमत्तेवर प्रशासनाने सर्व्हे करून जागा ताब्यात घेऊन सदर ठिकाणी कुंपण असणे गरजेचे असून अशा घडणाऱ्या घटना थांबायला हव्यात या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन प्रश्न अडचणी सोडवण्यात येईल अशी हमी दिली। यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा गुंड, रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले, शिवराज विभूते, अनिल जाधव, गणेश छत्रबंद यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लोकसभेचा अहवाल सादर करून संघटनात्मक चर्चा केली। यावेळी महायुतीचा उमेदवार विजयी होणार असल्याचे सांगितले। मुंबई येथील गरवारे क्लब हाऊस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीस राष्ट्रवादी पार्टीचे सर्व मंत्री, सोलापुरातील प्रमुख पदाधिकारी यांची देखील उपस्थिती होती। यावेळी सोलापूर लोकसभा समन्वयक तथा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, ज्येष्ठ नेते तथा आमदार बबन शिंदे, माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान, महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, दत्ता बडगच्ची, महेश कुलकर्णी, ओंकार हजारे, माणिक कांबळे, बापू सलवदे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 10 जून रोजी 25वा वर्धापन दिन साजरा होणार असून या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवले जातील असे सांगत आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदार हे कौल देतील यामध्ये तिळमात्र शंका नाही। मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार विजयी होतील असेही यावेळी अजित पवार म्हणाले। यावेळी सोलापुरातील प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लोकसभेचा अहवाल सादर करून संघटनात्मक चर्चा केली। मोठ्या उत्साही वातावरणात बैठक पार पडली। या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यातील खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी वाहतूक आघाडीतर्फे NHIA प्रकल्प संचालक यांना रखडलेला सर्व्हिस रोडचा काम सुरू करून दिवाबत्ती चालू करण्यासाठी निवेदन देण्यात आले। सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी मोटर मालक कामगार वाहतूक सेलतर्फे मार्केट यार्ड ते दोड्डी फाटापर्यंतचा रखडलेला सर्व्हिस रस्ता अर्धवट अवस्थेत असून सदर रस्त्यावर विद्युत पोल असून त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने त्या परिसरात अंधारच अंधार आहे। सदर परिसर हा मोलमजूर कष्टकरी लोकांचा असल्यामुळे रात्रीच्या वेळेस तिथे मोठा कामगार वर्ग प्रवास करत असतो। त्या परिसरात अंधार असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे तिथे खूप नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे। त्या ठिकाणी अपघाताचे सत्र सुरूच आहे। सदर काम कशासाठी विलंब होत आहे? त्वरित त्या ठिकाणी दिवाबत्तीची सेवा देण्यात यावी व नागरिकांची त्रासातून मुक्तता करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। लवकरच प्रश्न मार्गी न लागल्यास येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या परिसरातील नागरिकांसोबत कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष इरफान शेख, मारुती पुजारी, हमीद बागवान, आयुब शेख, अर्जुन माळी, रियाज कुमठे, मिनाज बागवान, इम्रान रंगरेज, अमोल मोरे, इमाम सय्यद, अक्षय गायकवाड, सिद्धार्थ स्वामी आदी पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटार मालक कामगार वाहतूक सेलतर्फे NHI चे अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। सदर निवेदनात मार्केट यार्ड दोड्डी फाटा हा रस्ता अर्धवट आहे, तसेच त्या रोडवर कोणत्याही प्रकारची दिवाबत्तीची सोय नाही। लवकरात लवकर दिवाबत्तीची सोय करावी व
लोकांना तिथले त्रासमुक्त करावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या भागातील लोकांना रोज कोणी समोरच्या येणाऱ्या गाडीचा लाईटच्या अंदाज न आल्यामुळे तिथं खूप अपघाताचे रोज सत्र सुरू आहेत. साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे. त्यांनी लवकरच आमचा प्रश्न मार्गी लावा असे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. मंदिरात चोरी करणाऱ्या 19 वर्षाच्या चोरास जेल रोड पोलिसांनी अवघ्या 2 तासात मुद्देमालासह अटक केली आहे. पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ अजित बोरहाडे, सोलापूर शहर सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 अशोक तोरडमल, सोलापूर शहर यांनी सोलापूर शहर हद्दीत घडणाऱ्या मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तसेच गुन्ह्याबाबत प्रकर्षाने लक्ष केंद्रित करून आरोपितांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने जेल रोड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व पोलीस अंमलदार यांची बैठक बोलावून त्यांना मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत घडणारे मालाविषयी गुन्ह्याचा शोध घेण्याकरता गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व अंमलदार हे दिवस रात्र प्रयत्न करत होते. दिनांक 27 मे 2024 रोजी जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील कुचननगर येथील जुने पश्चिममुखी मारुती मंदिरामधील पूजेचे साहित्य, पितळी घंटा, पितळी समई, पितळी कुंड, पितळी आरती असा एकूण 3300 रुपये किमतीचा ऐवज चोरी गेल्याबाबत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांनी योग्य ते मार्गदर्शन करून लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत आदेशित केल्याने गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख अंमलदार यांनी आपले गुप्त बातमीदारांना सतर्क करून आरोपीचा ठाव ठिकाणाबाबत माहिती काढण्यास सांगितले. त्याप्रमाणे गुप्त बातमीदाराकरवी बातमी मिळाल्याने जुने पश्चिममुखी मारुती मंदिरामधील पूजेचे साहित्य चोरणारा आरोपी विकास उर्फ विकी मोहन चव्हाण वय 19 वर्ष राहणार भगवान नगर झोपडपट्टी पत्राशेडमध्ये पोलीस मुख्यालयाजवळ सोलापूर यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने ताब्यात घेतले व त्याच्या ताब्यातून मंदिरातून चोरी केलेली पितळी घंटा, पितळी समई, पितळी कुंड, पितळी आरती असा एकूण 3300 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला. कुचननगरमधील हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदिरातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 2 तासात जेल रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ मुख्यालय अजित बोरहाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 अशोक तोरडमल, सोलापूर शहर जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक गुन्हे बिराजदार, जेल रोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे, सहाय्यक फौजदार सातपुते, पोलीस हवालदार शेख, पोलीस हवालदार कणगिरी, पोलीस हवालदार किवडे, पोलीस हवालदार गंगावणे, पोलीस नाईक बाबर, पोलीस शिपाई इंगळे, पोलीस शिपाई सिनारे, पोलीस शिपाई देकाणे, पोलीस शिपाई वायदंडे आणि पोलीस शिपाई सावंत यांनी केली आहे. मालमत्ता पत्रकावर फेरफार नोंदणीसाठी 3000ची लाच मागितल्याप्रकरणी अक्कलकोट भूमिलेखमधील भूमापक संतोष हंसे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. अक्कलकोट येथील जमिनी खरेदी केली असून सदर मालमत्तेच्या मालमत्ता पत्रकावरून खरेदी दिलेल्यांची नावे कमी करून तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथे अर्ज दिला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने मालमत्ता पत्रकावर मयत व्यक्तीचे नाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 प्रमाणे नोटीस काढून व त्यांच्या वारसांच्या नावावर कलम 258 प्रमाणे नोटीस काढून नमूद नावावर कंस करून त्याप्रमाणे फेरनोंद घेण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथील परिरक्षण भूमापक संतोष रामलिंग यांनी तक्रारदार यांच्याकडे 5000 रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबत अँटी करप्शन ब्युरो सोलापूरकडे 27 मे 2024 रोजी तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीवरून पंचांसमक्ष पडताळणी केली असता यातील लोकसेवक संतोष रामलिंग हंसे यांनी तक्रारदार यांना जमीन महसूल अधिनियम कलम 155 प्रमाणे खरेदी दिलेल्या नावावर कंस करून त्याप्रमाणे मालमत्ता पत्रकार नोंद घेण्यात आलेली आहे असे सांगून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून व महाजमीन महसूल अधिक्रमांक 258 प्रमाणे मयत व्यक्तीच्या नावावर कंस करून त्याप्रमाणे मालमत्ता पत्रकावर नोंद घेण्यासाठी प्रलंबित राहिलेल्या कामाकरता तडजोडीवरून 3000 रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर सापळा कारवाई वेळी हंसे यांनी तक्रारदारांकडून 3000 रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. अब की बार 40 पार म्हणत कामतकर क्लासेसच्या 44 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
अबकी बार 40 पार म्हणत कामतकर क्लासेसच्या 44 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. मी मागच्या वर्षी 2023-24 साली 10वीच्या बॅचला होतो. मला आता निकाल लागलाय, त्याच्यामध्ये 100% पडले. अभ्यासाबद्दल बोलायचं झालं तर खूप जास्त पण अभ्यास केला असं नाहीये. जेवढा केला तेवढा कन्सेप्ट बेस्ड आणि म्हणजे स्मार्ट वर्क ज्याला म्हणतात ना तसं. कारण तर हार्ड वर्क करून काही होऊ शकत नाही, स्मार्ट वर्क करायला पाहिजे. त्यामुळे आणि अर्थातच आई बाबा, शाळेतील शिक्षक आणि कामतकर क्लास मधले सगळे शिक्षक. मी ऍक्च्युली तर मॅथ सायन्स साठी येत होतो. टेस्ट सिरीज सुद्धा मी दिली. टेस्ट सिरीजचा तर मला इथला खूप फायदा झालाय. कामतकर सरांनी सायन्सचा क्लास खूप इंटरेस्टिंग केला. मॅथ्सच्या क्लासमध्ये एक रिव्हिजन होत होतं मस्त, त्यामुळे सॉल्व्ह करता येत होतं. माझ्या मुलासाठी, आदित्यसाठी मागील वर्षी म्हणजे 23-24 या अकॅडमिक इयर मध्ये मी कामतकर क्लासेस इथे क्लास लावलेला होता इयत्ता 10वी साठी म्हणून. सायन्स आणि मॅथ्स हे 2 विषयांसाठी म्हणून खास करून सरांशी बोलणं झालं आणि सरांनी सांगितलं की या दोन्ही क्लासेससाठी म्हणून तुम्ही मुलाला पाठवा. तर त्यानुसार मी आदित्यला या क्लासला पाठवलं. त्यानंतर सरांनी सजेस्ट केलं की वेगवेगळ्या ज्या टेस्ट सिरीज होतात कामतकर क्लासेसमध्ये त्या टेस्ट सिरीज पूर्ण करा असं सरांनी सूचना केल्या. त्याप्रमाणे आम्ही त्याही टेस्ट सिरीज दिल्या. त्यानंतर एक विशेष गोष्ट आणि नवीन गोष्ट मला जी जाणवली ती म्हणजे सस्पेन्स सिरीज. आता ही जी सस्पेन्स सिरीज आहे ही काय आहे तर याच्यामध्ये मुलांना कोणता पेपर आहे माहित नसतं. मुलं डायरेक्ट पेपरला येतात आणि पेपर उघडल्यानंतर कळतं की हा या विषयाचा पेपर आहे. तर अशा परिस्थितीमध्ये देखील आदित्यला त्या परीक्षांमध्ये आउट ऑफ आउट म्हणा किंवा साधारणतः 40 पैकी 39 अशा प्रकारचे मार्क पडत होते. त्याच दिवशी सरांनी सांगितलं होतं की यांनी जर थोडासा अजून परिश्रम जर घेतले तर याला अजून चांगले मार्क मिळू शकतात. आणि आज त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. सरांचं आणि मॅडमचं मार्गदर्शन हे तर सोबतीला होतच, अगदी त्यासोबतच शाळेतील शिक्षक यांचं देखील मार्गदर्शन त्याला मिळालं आणि त्यामुळे आज जे यश तो पाहतोय, आम्ही पाहतोय सगळेजण, हे त्याचंच फलित आहे असं मला वाटतं. आदित्य अमित कामितकर या विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले आहेत. सोलापुरातील कामतकर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे यंदाही 10वीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कामतकर क्लासेसमध्ये आयोजित करण्यात आला होता. कामतकर क्लासेसचे संचालक सुनील कामतकर आणि संचालिका सुखदा कामतकर आणि शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कामतकर क्लासेसचे संचालक सुनील कामतकर, सुखदा कामतकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आणि कामतकर क्लासेसला मिळालेल्या यशाबद्दल अधिक माहिती सांगितली. यावर्षी आपला क्लासचा 20 वर्ष पूर्ण आली आहेत आणि 20वा यावर्षी आपल्याला रिझल्ट लागलेला आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आपण यशाची परंपरा ही कायम ठेवलेली आहे. मागच्या वर्षी देखील आपल्याकडे IMS शाळेचा जो पहिला म्हणजे प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी होता तो आपल्याच क्लासचा होता. आणि यावर्षी देखील आदित्य कामतकर ज्यांना 100% मिळाले आहेत पूर्णपणे आणि तो देखील आपल्या क्लासचाच विद्यार्थी आहे. सर्व गुणवान विद्यार्थी आणि त्यांच्या मागे जे अपार कष्ट घेतलेले पालक आहेत त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि अशीच त्यांची यशाची कमान ही वारंवार चढती राहो या सगळ्यांना शुभेच्छा. कामतकर क्लासेसने 20व्या वर्षी सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. यंदाच्या वर्षी 10वीच्या निकालामध्ये 2024च्या बोर्डाच्या निकालामध्ये अबकी बार 40 पार म्हणत कामतकर क्लासेसचे तब्बल 44 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. यामध्ये संस्कृत या विषयात 7 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. तर 14 विद्यार्थ्यांना विज्ञान या विषयात, सायन्स विषयात 95 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. तर 8 विद्यार्थ्यांना गणित या विषयामध्ये 95 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. कामतकर क्लासेसने 10वीच्या परीक्षेतच यशस्वी कमान उंचावलेली आहेच आहे. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा म्हणजे 5वी स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये तब्बल 14 विद्यार्थी कामतकर क्लासेसचे पात्र ठरले आहेत. तर 8वीचे 20 विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 8वीचे 20 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरलेले आहेत. याशिवाय आम्ही यावर्षी 8वी 9वी 10वी फाउंडेशन सुरू केलेले आहे. खास
8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 11वी 12वीच्या शिक्षकांकडून फाउंडेशन वर्ग सुरू केलेले आहेत. त्याचबरोबर 11वी 12वी सायन्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक वेगळी सोय इथं करतोय. म्हणजे कॉलेजच्या ऍडमिशनची प्रक्रिया कशी असते त्यासाठी एक इन्फॉर्मेशन सेंटर, कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस होण्यासाठी एक इन्फॉर्मेशन सेंटर आपण कामतकर क्लासेस एम्प्लॉयमेंट चौक इथे सुरू करत आहोत. तर 11वी 12वी सायन्सचे वर्ग यावर्षी सम्राट चौक येथे आम्ही सुरू करत आहोत, सहयोग अकॅडमी आणि कामतकर अकॅडमीच्या माध्यमातून. तसेच एम्प्लॉयमेंट चौक येथे तर सुरू आहेतच, त्या माध्यमातून 11वी 12वी सीईटी, नीट आणि जेईई परीक्षांची परिपूर्ण तयारी आपल्या या क्लासेसमध्ये करून घेतली जाईल. वाशीच्या छत्रपती शिवाजी विद्यालयातील 90% पुढे गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. वाशीच्या छत्रपती शिवाजी विद्यालयातील 90%च्या पुढे गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. शिवाजी विद्यालयातील 20 विद्यार्थ्यांनी 90%च्या पुढे गुण घेतले असून विशेष प्रावीण्यामध्ये 59, प्रथम श्रेणी 56, द्वितीय श्रेणी 30, पास श्रेणी 8 अशी एकूण 153 विद्यार्थी पास झाले आहेत. यातील प्रेमराज लक्ष्मण मोराळे 497 गुण 99.40% घेऊन प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. अथर्व उमेश चेडे 77.60% गुण घेऊन द्वितीय, तर अनुजा शशिकांत फाळणे 96.60% घेऊन अथर्व उमेश चेडे 97.60% गुण घेऊन द्वितीय, तर अनुजा शशिकांत फाळणे 96.60% घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. 90%च्या पुढील 20 विद्यार्थी असून त्यांचा सत्कार आज मंगळवारी सकाळी विद्यालयात मुख्याध्यापिका SV गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली, तर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दादासाहेब चेडे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष विलासराव देशमुख, सेवानिवृत्त शिक्षक बळीराम जगताप यांच्यासह संगीता दादासाहेब चेडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा व पालकांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा पुष्पहार घालून पेढे भरवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी तसेच प्रमुख पाहुणे बळीराम जगताप, दादासाहेब चेडे, पर्यवेक्षक बापूसाहेब सावंत, मुख्याध्यापिका गाढवे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. शेवटी आभारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. परांडा येथे दिव्यांग लाभार्थी रिक्षा वाटप करण्यात आले. दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या पाठपुराव्यामुळे धाराशिव जिल्ह्यातून एकमेव परांडा तालुक्यातून कौडगाव तालुका परांडा या गावातील ई-रिक्षा लाभार्थी 100% दिव्यांग शारदा संतोष कुलकर्णी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिव्यांग ई-रिक्षा योजना येथील एकमेव लाभार्थी ठरले आहेत. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कामासाठी पाठपुरावा केला, यामुळे दिव्यांगांच्या मनात शासनाबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे. हे शासन दिव्यांगांसाठी विविध योजना राबवणारे शासन आहे असे दिव्यांगांना वाटते. लाभार्थ्याला मिळालेल्या गाडीचे परांडा येथे दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने पूजा करताना दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके उपस्थित होते. यावेळी लाभार्थी शारदा संतोष कुलकर्णी, दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य परांडा शहर अध्यक्ष तथा पत्रकार स्वानंद कुलकर्णी, विद्याधर कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर विद्यालयाचा निकाल 94.66% लागला आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर विद्यालय इयत्ता 10वी शालांत परीक्षेचा निकाल परीक्षा मंडळाकडून जाहीर करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत जवाहरची परंपरा अबाधित ठेवली. जवाहर विद्यालयात प्रथम येण्याचा मान आसावरी अभयसिंह जाधव हिने 100% गुण घेऊन मिळवला आहे, तर द्वितीय सृष्टी सत्यवान अभिवंत 99.80%, तृतीय सार्थक रवींद्र भालकरे 98.20% यांनी मिळवला आहे. तसेच नेहा रवींद्र कंदले 97.40%, समर्थ मल्लीनाथ लंगडे 97%, स्नेहल प्रभाकर मोटे 96.60% असे घवघवीत यश संपादन केले आहे. जवाहर विद्यालयातून 375 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी विशेष प्रावीण्य 144, प्रथम श्रेणी 177, द्वितीय श्रेणी 78, तृतीय श्रेणी 16, एकूण विद्यार्थी उत्तीर्ण 355. विद्यालयाचा निकाल 94.66% लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव तथा अणदूर सरपंच रामचंद्र आलुरे, संस्थेचे मार्गदर्शक अॅडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील, नागनाथ कानडे, मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे. वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने दैवशाला थोरबोले यांना राज्यस्तरीय अभया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मौजे गोजवाडा तालुका वाशी येथील दैवशाला सुंदर थोरबोले यांच्या कर्तृत्ववान महिला म्हणून वंचित विकास जाणीव संघटनेच्या अभया दशकपूर्ती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये त्यांचा सन्मान पुणे येथील अश्वमेध हॉलमध्ये मेधा राजहंस, श्रीमती माधुरी ताम्हणे, वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेच्या, संस्थेच्या कार्यवाहक मीनाताई कुर्लेकर, संचालक सुनीता जोगळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या जीवनातील संघर्ष आणि पतीचे निधन झाल्यानंतर 2 मुलांचा सांभाळ करून, शेती सुधारून बागायती करून, मुलाला इंजिनियर आणि बी फार्मसीमध्ये शिक्षण देऊन, समाजात आणि कुटुंबाचा जाच सहन करून त्यांनी सुंदर बंगला बांधला. तसेच त्यांच्यासारख्या महिलेला त्यांनी मदतीचा हात दिला. सध्या कुक्कुटपालन, मिरची कांडप, पिठाची गिरणी त्या स्वतः पाहत आहेत. यांना आतापर्यंत अहिल्यादेवी होळकर आणि इतर 3 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर वाशी तालुक्यातील राजश्री कोरे, रुक्मिणी गायकवाड, किरण गायकवाड, अंजू गायकवाड, सीमा लगाडे, जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तांदुळवाडी येथील लोकनेते काकासाहेब चौधरी माध्यमिक विद्यालयाचा निकाल 100% लागला आहे. लोकनेते काकासाहेब चौधरी माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव या शाळेचा SSC परीक्षा मार्च 2024चा निकाल 100% लागला. यात प्रथम क्रमांक कुमारी ढगे धनश्री कल्याण 88.60%, द्वितीय क्रमांक गाढवे शुभम सतीश 86.60%, तृतीय क्रमांक कुलकर्णी संजना प्रशांत 86%, चौथा क्रमांक पवार अंकिता बाळासाहेब 85.80%, पाचवा क्रमांक गाढवे सुकन्या नरसिंग 83.60%, सहावा क्रमांक आडमुठे करण सचिन 82.60%. यात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले विद्यार्थी 15, प्रथम श्रेणी विद्यार्थी 13, द्वितीय श्रेणी विद्यार्थी 5. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह चौधरी, उपाध्यक्ष प्रकाश भाऊ चौधरी, सचिव हरिदास चौधरी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक बळीराम तांबडे सर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे तुफान वारे व थोडा पाऊस पडल्यामुळे परिसरातील अनेक गावातील घराचे पत्रे, शेतातील गोठे उडून होत्याचे नव्हते झाले आहे. यामुळे अनेकांची प्रचंड तारांबळ उडाली होती. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे रविवार 26 मे रोजी 5च्या सुमारास तुफान वारे आणि थोडा पाऊस पडल्यामुळे परिसरातील अनेक गावातील घरांचे पत्रे, शेतातील गोठे उडून होत्याचे नव्हते झाले. यामुळे अनेकांची प्रचंड तारांबळ उडाली होती. मंगरूळ येथील दत्तात्रय शहाजी साठे यांच्या संपूर्ण घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उपयोगी साहित्य, अन्नधान्य, फ्रीज, टीव्ही, कूलर यांची प्रचंड नासधूस होऊन संपूर्ण घर उघड्यावर आले आहे. मंगरूळ परिसरातील कुंभारी, धनेगाव, रायबेल, भातंबरी, कसई, यमगरवाडी, नांदुरी, सरडेवाडी, खोताचीवाडी सह बहुतेक ठिकाणच्या घरावरील पत्रे, शेतातील गोठे, कडव्याच्या गंजी, रस्त्यावरील झाडे कोसळून खाली पडली. रविवारी अचानक झालेल्या तुफान वादळी वारे आणि पावसामुळे सर्व काही होत्याचे नव्हते झाल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. काल सायंकाळी 5च्या सुमारास गेलेली वीज आज दुपारपर्यंत न आल्याने, मोबाईल चार्जिंग व रेंज उपलब्ध नसल्याने कालपासून संपर्क साधण्यासही अडचण निर्माण होत होती. संपूर्ण मंगरूळ परिसरातील वीज गुल झाल्याने नागरिक रात्रभर अंधारात होते. नंतर दुसऱ्या दिवशी वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. अनियमित वीज पुरवठा व सतत विजेचे खांब पाडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गावातील काही भागातील वीज पुरवठा कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून वीज लवकर चालू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात रेशीमच्या उत्पादन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा विश्वास. आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. शहरातील मान्सूनपूर्व कामांचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा. मान्सून दाखल होण्यापूर्वी स्वच्छतेची कामे पूर्ण करण्याच्या आयुक्तांनी दिल्या प्रशासनाला सूचना. ₹3,000 लाच स्वीकारताना अक्कलकोट भूमी अभिलेख भूमापक संतोष हंचे रंगेहात अटक. मालमत्ता पत्रकावर फेरफार नोंदीसाठी मागितली होती लाच. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.